इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाही. मला परत तुझं तोंड दाखवू नकोस. सानिका ए, मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. चल. सानिका रुद्र सर त्याला लॉकअप मधून बाहेर काढा की. हा, बाहेर काढा त्याला. स्वीटी जरा शांत हो. भानावर ये. अहो रुद्र सर, काय बोलायला सर तुम्ही? हे पोलीस स्टेशन तुमचं नव. तुम्ही इथला अधिकारी आहे सर. तुमच्या शब्दाबाहेर कोणच नाही. तुम्ही इंद्राणीला बाहेर काढा. ती जरा शांत हो. ऐक माझं 1 मिनिट. कळतंय का तू काय बोलतेस ते? हे पोलीस स्टेशन आहे, तुझं घर नाहीये. तू सांगे ते मी करायला. आता जो पोलीस इन्स्पेक्टर इथे उभा होता ना, त्याच्या समोर सगळं घडलंय. आणि पोलीस स्टेशन मध्ये पण सगळे आहेत. असं काय करतेस तू? त्यामुळे मला आता काहीही करता येणार नाहीये. कळतंय का तुला? मला कायद्याच्या चौकटीत राहूनच सगळं करायला लागेल. आता अडकलोय आपण. स्वीटे, मला इथे जेलमध्ये नाही राहायचं. आरामात आरामात. पाणी पाणी द्या. साने, बरं वाटतंय ना तुला? त्रास नाही ना होते काही? नाही अण्णा, बरी आहे मी आता. हा सानिका, तुला भूक लागली का ग? काही खायला करू? सानिका, आम्ही आधी काय विचारतोय ते सांग. तुला त्या इंद्रनील बरोबर जायची काय गरज होती? हा, ते कशाला गेलती तू? अगं काय झालं बोल की. गप्प का तू? हा, असा मूर्खपणा करायला कोणी सांगितलं होतं तुला? कारभारने शांत होशील का? अगं आधीच घाबरली ती. ओ कशी शांत तू? तिला कोणी सांगितलं होतं त्याच्या बरोबर घराबाहेर पडायला? आजच काही कमी तमाशा झालाय का? आणि हिच्या बरोबर दवाखान्यात जर काही कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? साने, मला सांग, त्या गोष्टीला तुझी परवानगी होती? नाही अण्णा, मला खरंच नव्हतं माहिती की तो इंद्रनील माझा एवढा मोठा विश्वासघात करेल आणि मला न सांगता ऑपरेशन करायला नेणार आहे ते. माहित नव्हतं? अगं माहित नव्हतं तर त्याच्या सांगण्यावरनं का घराबाहेर पडलीस तू? हा, काय विचार केला होतास तू? असं कसा विश्वास ठेवला त्याच्यावर तू? का मस्तीत राहते ते सुखाने जगू द्यायचंच नाही का? गा मस्ती तुला? आई, तू मला म्हणाला होता की तू माझ्याशी लग्न करणार आहे आणि म्हणूनच त्यानं मला भेटायला बोलवलं होतं. तो म्हटला आणि तू विश्वास ठेवलास? हा, अगं लगीन करायचं असतं तर आधीच केलं असतं का त्यांनी? अगं एवढा तमाशा झालाच नसता. तुझी अक्कल कुठं शेण खायला गेल्या का ग साने? का कळत नाही तुला? आई, मला सगळं कळतंय, पण मी दुसरं काय करायला हवं होतं सांग ना. मला सगळ्यांना मी घरात नकोशी होते. माझ्यामुळे तुमची आबरू धुळीला मिळाली असं रोज टोचून बोलत होता ना तुम्ही मला. आता रडून रडून काय उपयोग आहे का सानू? आबरू तर गेलीच ना आमची. नाही सानिका, मला एक गोष्ट कळत नाहीये. अगं तुला सगळं माहित असून बी तू परत त्याच्या नादाला लागलीस, त्याच्या जाळ्यात परत अडकलीस. अगं मी आणि श्रावणी जर तिथं आलो नसतो तर काय घडलं असतं? नुसती कल्पना कर. तुझं जबरदस्ती अबॉर्शन करायला निघालेला ते जर झालं असतं ना तर त्याच्या विरोधात आपल्याकडे कुठलाच पुरावा उरला नसता. नाही नाही, असं काही वाटत नाही मला. हा विचार सुद्धा नको. काय नाही. श्रावणी, तुला साहेबांना बघायचंय, तुझी इच्छा आहे तर मग मन का मारायला लागलेस? एक काम कर, चल आपण मंदिरात जाऊया. तू साहेबांना बघ. चल चल. हा, बरोबर बोलतोय शुभू. हा, अगं बापाची माया अशी दडवून ठेवू नये मनामध्ये. जा ना, जाऊन भेटून ये, लांबून भेटून ये. नाही बाबा, खरंच नको.
जर त्यांनी मला शुभू बरोबर बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला माहितीये अजूनही ते खूप चिडले असणार माझ्यावर. आजच्या दिवशी माझ्यामुळे त्यांना राग नको यायला. मला त्यांचा सण खराब नाही हो करायचा आहे, त्यामुळे नकोच काही. ठीक आहे, तुला मंदिरात जायचं नाही ना, मी विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन येतो. साहेब पूजा करत असतील, मी साहेबांचा फोटो काढतो, व्हिडिओ बी काढतो आणि तुला आणून दाखवतो. मग तर चालेल? तू करशील हे भाजीसाठी खरंच? शुभू थँक्यू, खरंच थँक्यू. अरे पण हे जर सासूबाईंना कळलं तर परत वाद होतील घरात. श्रावणी, कुणाला काही करणार नाही, तू नको काळजी करूस. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. शुभू करल समजा नीट. हा, आणि दारापुढे तेवढी रांगोळी काढ बरं काच. म्हणजे मी कधी काढली नाहीये, पण काही हरकत नाही. मी इंटरनेटवर बघते, प्रयत्न करते. जसं जमेल तसं काढ. हा, मी आहे आतमध्ये तयारी कर.